नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणांतर्गत चिपळूण हद्दीमध्ये प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या विविध कामांना आता वेग आलाय. या अंतर्गत कोकणातील अत्यंत महत्त्वाचं मानल्या जाणाऱ्या 5.5 किलोमीटर लांबीच्या परशुराम घाटात गॅम्बियन वॉलचं सध्या काम अंतिम टप्प्यात आलं असून ते अतिशय वेगाने सुरू आहे. आगामी पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची आणि कंत्राटदार कंपनीची मोठी घाई सुरू आहे. या महामार्ग चौपदरीकरणाचं काम चिपळूण आणि खेड अशा 2 टप्प्यात 2 वेगवेगळ्या कंत्राटदार कंपन्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. मात्र घाटाची तोडफोड सुरू झाल्यापासून या कामात अनेक तांत्रिक आणि नैसर्गिक विघ्न येत गेली आहेत. काम सुरू असताना वारंवार दरडी कोसळल्यामुळे घाटामध्ये बांधण्यात आलेल्या अनेक संरक्षक भिंती नेहमीच धोक्यात राहिल्या होत्या. तसेच डोंगरातून दरड कोसळल्याचे प्रकार पावसाळ्यात सातत्याने घडत असल्यामुळे अखेर केंद्र सरकारकडून यावर उपाय शोधण्यासाठी टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, चिपळूण. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.